जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ते पुष्कळ बसतात संध्याकाळी, त्यांना दीर्घायुष्य मिळवत. पण नाराजी म्हणजे कसली? त्याने विचारलं, काय कसं काय? काही नाही, वरच्याची वाट बघतोय. आता तो खाली येणार का तुम्ही वर जाणार? हे कोण ठरवणार? हे कोणी ठरवायचं? हे वरचं खालचं काही नाही आहे. त्या वयातही तुम्हाला मर्दुमकी दाखवली पाहिजे. अरे शेलार मामा म्हणतात इतिहासामध्ये नव्हतं असं बाबासाहेब पुरंदरे म्हणतात. आता खरं खोटं कोण आठवलं? शेलार मामा असेल तर म्हातारा लढला आणि त्यांनी म्हणतात उदयभानूला एक फटका मारला, तलवारीचा हात तुटून पडला, उदयभानू मेला. असा इतिहास आत्तापर्यंत आम्ही वाचत आलो. पण म्हणे शेलार मामाच नव्हता. मला म्हटलं आता गाव कोणावरती घालायचा? पण जरी असला नसला तरी तुम्हाला सुद्धा हे शस्त्र वापरता येऊ शकतं. मी हिंसेची भाषा कसली हो? हिंसा काय? हिंसा काय? एखाद्या महिलेवरती बलात्कार होत असताना हातामध्ये तुमच्या जवळ पिस्तूल आहे, तुम्ही काय करणार? ते तिथेच ठेवणार. पण हे चालले ते बरं नाही. हे फार वाईट आहे, फार बरं ते शोभत नाही. त्याला बघत तर बसलाय, शोभत नाही बोलतोस. घाल गोळी त्याला, उडव त्याला. हे कायदा बिदा आम्ही मानत नाही. सेल्फ प्रोटेक्शन असलं तर दुसऱ्याचं सुद्धा प्रोटेक्शन करणं हे कर्तव्य समजलं पाहिजे. गांडूची अवलाद म्हणून तुम्ही मिरवू नका. मर्दाची अवलाद म्हणून मिरवा. शिवरायाचे वंशज म्हणून मिरवा. समजलं? नाही तर इतिहास जाळून टाका. काही उपयोग नाही त्यांचा. काय उपयोग काय ते हातामध्ये घेऊन? नाही तर मग ते आमचे पु ल देशपांडे म्हणतात ते हे सगळे बहामनी राज्य, अमुक राज्य, तगलक तुगलक वगैरे सगळं बालपण आमचं नाचवलं या इतिहासाने. त्यापेक्षा त्रोटक असतं तर तानाजीने सिंहगड कसा जिंकला लढून. 7व्या इंद्रीने काय केलं? 8व्या इंद्रीला जन्म दिला. संपला इतिहास. पाहिजे कसा काढला, केव्हा काढला वगैरे, कोणापासून काढला वगैरे इतिहास पाहिजे कशाला मला? त्या तारखान बिरखा. लोकसभेच्या वेळेला भाजपशी आम्ही युती केली. दळबदळी निघालेले त्याचे. आम्हाला वाटले कमळा आम्हाला काय उपयोगी पडेल, संसार उभा राहील, काय पोरं बाळं होतील. आम्ही पलंग घेतला, गादी घेतली विकत, पाळणा घेतला विकत. आणि आयला सकाळी उठून बघतो आम्ही तर ही कमळा भाजपची खिडकी उघडून शरद पवारांना डोळा मारते. लढा आमच्याशी लोकसभेच्या वेळेला आणि डोळा मारते शरद पवारांच्या पुलोतला. आवडतो घरात आकलन लावलं, म्हटलं फोट झाला तुझा आपलं जमणार नाही. सगळं फेकून दिलं, पाळला वेळला सगळा फेकला. आता विधानसभा तुमच्या आशीर्वादावरती 16 वेळावरती तो त्यांना लढवीत आहे. मशाल घेऊन, हातामध्ये मशाल घेऊन. मशाल अजून पेटवलेली नाही. तुम्ही किती पेटता ते पाहणार. तुम्ही पेटलात तर मशाल पेटवणार, नाही तर आता धरून कुठे हिंडणार? बघावं तर लागेल ना, मशाल पेटवावी लागेल. अरे हा माणसं जेव्हा पेटला की नाही, माणसं उभी राहिली की नाही, माणसं जिवंत आहेत की नाही, का माणसं झोपली, हे पाहण्याकरता मशाल पेटवावी लागणार. पण आम्हाला दूर ठेवलं त्याने. मी शरद पवार माझ्या घरी आले, रात्री आले 11:15 वाजता. मला नाही बाळाचं काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं बाबू काय केलं तुम्ही? काय म्हटलं आम्ही पाप केलंय. कशा करता मी आम्हाला म्हटलं दूर ठेवले. मला महाराष्ट्राचा अभिमान आहे, तुम्हाला आहे. छत्रपतींचे आपण वंशज मावळे असं असताना तुम्ही शिवसेनेला वगळलं का? नाही म्हणे जनता पक्षामधले काही लोक म्हणे विरोध करत होते. अरे म्हटलं केला असेल कोण टीमपाट? म्हटलं जनता पक्ष काय त्याचं राहिले शिल्लक? शिल्लक काय राहिले? काय नांगरवाला शेतकरी हातात घेऊन गाव घंटोय, त्याला पत्ता नाही. तुम्हाला गुंपणार. विधानसभेच्या वेळेला जर आपण एकत्र आलो असतो तर काँग्रेसला आपण निश्चित तिचा पराभव केला असता आणि महाराष्ट्राची सत्ता मी तुमच्या हातात दिली असती. नाही जमलं. या गधड्यानं जळाला मंत्री पदावर बसताना मात्र जात आठवत नाही. मी आगरी समाजाचा, मी मराठा समाजाचा, मी 5 कळशी, मी 2 कळशी, मी 1.5 कळशी, नाही आठवत. नागरीला भोक असलं तरी चालेल.
पण मी 10 कळशी. प्रश्न असा येतो की आम्ही हे काही केलेलं नाहीये. मी आगरी बघितला नाही. मराठा माझ्याकडे जातपात नाही. फक्त आम्ही सगळे मराठी बांधव आहोत. मराठी मायबोलीचे आम्ही लेकरं आहोत. महाराष्ट्राचे आम्ही मर्द आहोत, पाईक आहोत, शिवरायाचे मावळे आहोत. ही भूमिका आमची आहे. आज अनेक दलित आज माझे बांधव आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, माझे नगरसेवक आहेत. अरे भीमशक्ती आणि शिवशक्ती जर ह्या महाराष्ट्रामध्ये एकत्र झाली ना, या मी करतो ह्या दलिताला या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री मी करायला तयार आहे. पण जरा हुशार पाहिजे, चांगला पाहिजे. नाहीतर आपला आहे जाती करता नाही. मी जातपात शिवसेना मानत नाही. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा आहात का कोणी असा, महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत आणि हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत. ही आमची व्यापक भूमिका आहे. आम्हाला पोट जात मान्य नाही. मी कधीच कोणाला जात विचारली नाहीये. नंतर कळतं हा ह्या जातीचा, हा प्रभू बामणही आहे, खरा मराठा आहे. नंतर कळलं मला, निवडणुकीत कळलं. कारण ब्राह्मणांची मतं ह्या मराठ्याला पडू नये म्हणून नीच डाव काँग्रेसवाल्याने खेळला. त्यावेळेला कळलं की हा मराठा आहे म्हणून. तो पण या प्रभूंना मी एका अक्षरानं विचारलं नाही. प्रभू म्हणजे आपण म्हणजे नाही काय, तो आहेच ना, मराठी आहेस ना, ठीक आहे, काय खाजवत बसलो नाही मी. या आत्ता पण इतकी लोक आहे. औरंगाबादमध्ये कितीतरी माझे दलित नगरसेवक निवडून आलेले आहेत. पण नेतृत्व नसल्यामुळे आज वागा तिकडे प्रकार होतोय. प्रकाश आंबेडकरांना मुंबईमध्ये आम्ही किती मदत केली. ज्या प्रकाशला बोलवायचे. माझ्या वडिलांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे संबंध. बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र समितीमध्ये आणायला माझे वडील कारणीभूत आहेत. वडिलांनी आणलं. समर्थांच्या घरी मीटिंग झाली त्यांची. बाबासाहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेब संयुक्त महाराष्ट्रासाठी लढावा इथे पेटला असताना तुम्ही कुठे आहात. म्हणे काय करावं केशवराव, तुम्ही आलं पाहिजे. म्हणे असं म्हणता. आलो म्हणे. म्हणे आलो नाही, मी उद्या जाहीर करतो, करा, मी तुमच्या बरोबर आहे. हे असली नाती होती त्यांची. खरा ब्राह्मण माझ्या वडिलांनी काढला, पुण्यामध्ये काढला. आणि त्याच्यावरती केवढा आमच्या घरावरती शेणमारा काय, वडिलांची जिवंतपणी प्रेत यात्रा काय, मेलेली गाढवं काय. अय आजच्या पोराने मला शिकू नये. आमचं घराण्याच्याच जाऊन आलेलं आहे आणि होरपळून निघलेलं आहे. प्रश्न काय येतो इथे की कोणाच्या नादी लागलात. तुम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी ना. मग एका व्यासपीठावरती बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बाजूला मस्तान. लोकांनी चिडून उठलं पाहिजे की आम्ही वाटेल ते सहन करू, पण बाबासाहेबांचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही. या दृष्टीनं समाज उठायला पाहिजे. स्वतःच्या ताकदीवरती महाराष्ट्राची सत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ताकद आज कमावलेली आहे. मागतोय काय आम्ही? काय मुसलमानांशी आमचं वैर आहे? आज आयोग खेळतोय, विकेट घेतोय. काय देशासाठी खेळणारा मुसलमान आमचा आहे, आम्ही त्याला मानतो. नंतर तो अझहर तरुण पोरगा पहिल्याच वेळेला पाकिस्तानामध्ये 3 लागोपाठ सेंचुरी मारल्या, देशासाठी मारल्या. तो आमचा आहे. जन्मानं मुसलमान असेल पण तो आमचा आहे. रशीद पटेल आमचा आहे. किरमानी आमचा होता, आजही आहे. हे मुसलमान कसले जन्माने असतील पण देशासाठी लढणारे हे आमचे आहेत, आम्ही असं मानतो. मग तुमचं काय वळते? तुम्ही कशासाठी आमच्या विरुद्ध? बरं आमच्या विरुद्ध नाही, देशाच्या विरुद्ध. अहो झिया मेल्यानंतर भेंडी बाजार बंद. कोण तुमचा लागत होता? बाप. हे एन्काउंटर्स करावेच लागतील. अजिबात क्षमा, माया, दया, क्षमा काही नाही. दुसऱ्यांच्या मुळावर येणारी ही अवलाद, ज्या वेळेला त्यांच्या घरातला घास तुम्ही मारता त्यावेळेला त्यांच्या कुटुंबियांचं काय होत असेल याची पर्वा तो करतो. कोणी भिकातीच्या आयला साले मानवी हक्कवाले यांच्या एकदा सगळ्या त्या ह्याच्यातल्या स्टेनगनमधल्या गोळ्या असतात ना, त्या घातल्या पाहिजेत. कुठून निघाला तुम्ही? गुंडांची बाजू घेता.
ज्यांनी इतरांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांच्याबद्दल काय? त्यांचा विचार का करत नाही? त्यांच्या घरी गेला होतास? त्यांच्या बायकोचे अश्रू पुसलेस? मी मगासपासून आकाशाकडे बघतोय. हेलिकॉप्टर आता काही जाणं शक्य नाही, पण विमान वगैरे जातो की काय बघतोय. विमानही दिसत नाही. आणि गेलंच तर मी पोलिसांना सांगितलं असेल, जा वरती जा, वरती जा, म्हणजे विमानाच्या त्या वैमानिकाला भेटा. आणि मला काय डेसिबल बसवले तुला माहिती आहे का नाही? आवाजावरती बंदी आहे इकडे. या देशावरती सगळ्याच गोष्टींवरती बंदी आहे. कसलं डेसिबल आणि कसलं काय? हो, ऐतिहासिक मैदान आहे. तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला इथे काय संयुक्त महाराष्ट्राच्या सभा कडाडल्यात. कितीतरी नामवंत इकडे येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत. माणसं पिसाळून सोडली होती. गिरणी कामगार पेटला होता. महाराष्ट्राला जी मुंबई मिळाली ना, ती गिरणी कामगारांमुळेच मिळालेली आहे, विसरू नका. आपण सांगायचं कोणाला? ज्यांना इतिहास माहीत नाही, काही नाही, काही नाही. त्याविषयी मला एक फोन आला. परदेशी माणूस होता. वाव मिस्टर शॅफराईट. म्हटलं येस. यू से चार्ली चॅप्लिन इज डेड. म्हटलं येस सर. ॲज फार एज वी आर कन्सर्न, नो, ही इज डेड. ही इज नो मोर. नो, ही इज अलाइव्ह. आय हॅव सीन हिम. म्हटलं तुम्ही कसं पाहू शकता? अहो, चार्ली चॅप्लिन गेला, खरंच मेला. नाही म्हणे, आहे. नंतर कळला. आलं ते आपले RR पाटील होते, आबा सूट घालून गेले होते आणि त्यांना वाटला चार्ली चॅप्लिन आलाय. असे गैरसमज होतात. सत्तावीस पक्षांचं एखादं हे सरकार चालवणं कठीण आहे, भयंकर आहे. सुरुवातीला वाजपेयींनी एक ठराव आणला आणि तो ठराव असा होता की 370 जे कलम आहे काश्मीरचं, काश्मीर आपलं, पण 1 इंच तुम्हाला विकत घेता येणार नाही. 1 इंच हा शेख अब्दुल्लाला खुश करण्याकरता मरहूम पंडित जवाहरलाल नेहरूने आणलेला हा कायदा. मी त्यांना मरहूम म्हणतो. 170 काढण्याकरता ठराव आल्याबरोबर जयललिताने विरोध केला. जयललिता कुठे? चेन्नई, तमिळनाड, जम्मू तिकडे. तुला काय धंदे करे? तुला माहिती आहे का इतिहास काय? 6 डिसेंबरला ममता बॅनर्जी काळी फीत लावून बसली. डिसेंबर 6 डिसेंबर, ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली गेली त्या दिवशीचं. कशाला आहे तू? कलकत्त्याची बाबरी कुठे? त्यातलं महत्त्व तुला कळलं नाही का? काय ते तुला इतिहास माहिती आहे का? तुला बाबर माहिती असेल, बाबर माहिती आहे का? हे अशी विक्षिप्त टाळकी. ते आमचे जॉर्ज फर्नांडिस, ते काय आलं रसायन आहे तेच कळत नाही. माझा जुना दोस्त 50 वर्षापूर्वीचा. ते मांजर असतं ना, मांजर कसे फेका, तिच्या आल्या 4 पायावर तू उभं, तसं आमचा जॉर्ज फर्नांडिस. पक्षी उडाले असतील नसतील, पण शेवटी पक्षी जात आहेत कुठे? झाडाखेरीस त्यांना अधिकार कुठचाही आधार नाहीये. आणि हा वड शिवसेनेचा कधीही वटणार नाही. पण त्याच्या एवढ्या पारंब्या जमिनीत पसरलेल्या आहेत. त्या मूळ वडाला काही चिंता नाहीये की आपलं काय होणार, बिलकुल नाही. मी थंड बसलोय. नेहमी मला म्हणायच्या की बाहेर एवढं वादळ चालू असताना तुम्ही असे घरामध्ये थंड कसे? म्हटलं हीच वेळ असते की ज्या वेळेला बाहेर वादळ असतं त्यावेळेला आपण थंड बसायचं असतं, आणि बाहेर थंड झालं की आपण वादळ करायचं.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, झी 24 तास, एक पाऊल पुढे.